या ठिकाणी जागेवरून गेलेलं होतं. सरकारने एक शब्द दिला तर तो शब्द पाळला नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय संबंध महाराष्ट्रातून सामान्य परिवारातले लोक, शेतकरी, कष्टकरी, त्यांचे सर्व नातेसंबंध व त्याच्याचबरोबर मजूर पासून सर्वच लोक या पवित्र भूमीमध्ये येतात. विठोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करत असतात की त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी त्या सुटाव्यात. आणि जो वर्ग इथं मोठ्या प्रमाणात येतो त्या वर्गासाठीच, म्हणजे शेतकऱ्यांसाठीच या पवित्र भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी आम्ही अन्नत्याग आंदोलन हे केलं होतं. आणि ते आंदोलन आम्ही 3 दिवस केलं. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन साहेब या ठिकाणी आले. त्यांनी शब्द दिला, अजिबात काळजी करू नका, अधिवेशन म्हणजे 22 तारखेच्या आधी, अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही 100% एक महत्त्वाची बैठक घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. आम्ही विनंती करत असताना आम्ही सरकारला हेही सांगितलं की हे अराजकीय आंदोलन आहे, त्यामुळे फक्त आमच्याच पक्षातल्या नेत्यांना बोलू नका, शेतकरी नेत्यांना बोलवा. त्याच्यावर बुलढाण्यामध्ये तुपकर जे आंदोलनाला बसलेत त्यांना सुद्धा बोलवा, बच्चू कडूंना बोलवा, राजू शेट्टींना बोलवा. आणि मग ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे येऊ. ज्या अटी तुम्ही GR मध्ये टाकलेल्या आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफीसाठी दिलं, त्यासाठी आम्ही अभिनंदन सुद्धा केलं. पण एकच बोललो, एवढ्या महामानवाचं नाव देत असताना त्यात अटी टाकून जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठं ना कुठेतरी या मोठ्या महामानवाचा अवमान त्या ठिकाणी होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की शेवट उठत असताना महाजन साहेबांच्या हातामध्ये हात तिथं मी दिला, त्यांनी शब्द दिला. आणि आपली सगळ्यांची अपेक्षा असते की या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा नक्कीच हे सरकार पाळेल, कारण याच्या आधी कुणीही इथं येऊन खोटं बोललेलं नाही. पण दुर्दैवाचं सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महाजन साहेब इथं आले, CM साहेबांशी फोनवर बोलले, आपण 22च्या आधी तारीख घेऊ, चर्चा करू हेही सांगितलं. आणि मग तिथं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन तिथं त्या ठिकाणी मागे घेतलं. म्हणजे आम्ही राजकारण करायचं झालं असतं तर आम्ही काही काळ अजून 2-3 दिवस हे आंदोलन पुढे घेऊन गेलो असतो. पण फक्त राजकारण करून सामान्य लोकांना नुकसान होऊ नये या भूमिकेतून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं. आणि मग 22 तारखेपर्यंत थांबलो. 22ला जेव्हा आम्ही अधिवेशनमध्ये मी गेलो, माझं मन काय त्या अधिवेशनामध्ये रमलं नाही. का एवढ्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन ह्या सरकारने जर पाळला नसेल तर अधिवेशनामध्ये अनेक आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत, ते कधी त्या ठिकाणी पाळणार आहेत. त्यामुळे भूमिका आता आम्ही घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेवटी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत. असं आंदोलन कधीही या सरकारने बघितलं नसेल. हे आंदोलन तिथं करणार आणि लोकांचा जो रोष आहे तो कुठेतरी या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत. 36,555 कोटी कर्जमाफी केलेली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,555 कोटी कर्जमाफी केली आहे. राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असं कृषी मंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं. खोटं बोललेले आहेत. 55 लाख शेतकऱ्यांचं नाव ते घेतात खरं, पण यातून 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. 2019 अट पूर्वी नाही असं सांगत होते, आम्ही ते दाखवून दिले. त्या अटीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल त्यावेळेस 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती. त्यातून 14 लाख हे रेग्युलर शेतकरी होते आणि मग राहिलेले जे होते 32-36 लाख हे कुठेतरी नॉन रेग्युलर, नाही तर ज्याचा कर्जमाफीचा लाभ तिथं मिळाला होता. मग 36 लाख शेतकऱ्यांना त्या काळामध्ये लाभ जर तिथं थकीतचा मिळाला असेल तर सहज तुम्ही साधं गणित केलं तर यावेळेस ते 36 लाख लोकांवर अन्याय होणारच आहे. त्यामुळे कुठेतरी शब्दाचा खेळ करून शेतकऱ्यांवर अन्याय हे सरकार तिथं करत आहे. आणि कुठं ना कुठेतरी या सरकारला हे 100% महागात पडणार आहे. मला लोकांना सांगायचं, नेत्यांवर किती भरोसा करायचा हा तुम्ही ठरवा. बरेच नेते आज या पक्षात आहे, उद्या दुसऱ्या पक्षात आहे. ठराविकच प्रामाणिक नेते पवार साहेब आणि त्यांच्या पक्षातले असतील, उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्या पक्षातले राहिलेले आणि काँग्रेसचे, हे बाकी सगळे जण आज इथे तर उद्या तिथे. 6 खासदार जे आपल्यासाठी लढत होते ते गायब झालेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या हितासाठी लढायचा असेल, कुठल्याही नेत्यांवर अवलंबून न राहता आपल्यालाच लढा हा हातात घ्यावा लागेल, हे मात्र शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. स्टंटबाजी आहे असं म्हणले होते.
अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमदार पक्षाला कसं बघताय त्यांच्यावर कारवाई पक्षाला सोलापूरमध्ये जो उमेदवार महायुतीचा निवडून आलेला आहे तसं बघितलं तर आमच्याकडे कमी मतं होती, पण खासदार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे व तसंच चांगला उमेदवार आम्ही दिल्यानंतर तिथं आपण बघितलं असेल महायुतीचीच मतं आम्ही बऱ्यापैकी तिथं फोडलेली आहेत. त्यामुळे इथं जो कुठला निर्णय घेतला जाईल तो नेत्यांकडनं घेतला जाईल. इथे सामान्य परिवारातल्या एका व्यक्तीला निष्ठावंताला संधी दिली तर इथली लोक पाठिंबा देतात. पण झालं एवढंच की मुख्यमंत्री साहेबांकडे दबाव इतका आला आणि इथले असणारे जे पालकमंत्री आहेत त्यांनी पैशाचा बेमाप वापर केला. त्यामुळे इथं आमचा उमेदवार कर्तृत्ववान असून सुद्धा त्या ठिकाणी हारलेला आहे. त्यांच्यावर कारवाई तुम्हाला हे सांगतोय, मी आमदार आहे, कारवाई करणारे आणि निर्णय घेणारे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यामध्ये पवार साहेब पासून सगळे त्या ठिकाणी आहेत. ते या बाबतीत नक्कीच निर्णय घेतील असं मला वाटतं. पालकमंत्री म्हणली होती स्टंटबाजी आहे त्यांच्या आंदोलनाबाबतीत, मात्र गिरीश महाजन आले बोलले पुढे काय झालं खरी स्टंटबाजी होती नाही. या सरकारने स्टंटबाजी केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे, त्यावेळेस माझ्यावर टीका ही झाली की तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला व्यक्ती इथं आंदोलन कसा करू शकतो, का नाही करू शकत. आणि आंदोलन आम्ही कोणासाठी केलं, लोकांसाठी केलं ना. आता अधिवेशनामध्ये जाऊन गप्प AC मध्ये बसू शकलो असतो, पण शेवटी दिलेला शब्द तो सुद्धा पंढरपूरमध्ये दिलेला, पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द सरकारने जर पाळला नसेल तर आम्ही अधिवेशनामध्ये जाऊन काय करणार. त्यामुळे तिथे सुद्धा आपण जर बघितलं ज्या पद्धतीने लढलं पाहिजे, काही विरोधातले नेते लढतायत पण एवढ्या ताकदीने ते लढत नाहीत. त्यामुळे याच्या पुढे जो लढा लढायचा आहे तो सामान्य लोकांनाच लढावा लागेल आणि बोलणारे बोलत असतात. आज जर तुम्ही बघितलं तर बरेच असे नेते 85 कोटी रुपये घेऊन त्यांनी भूमिका बदलली, विचार बदलले, पार्टी बदलली. आता मग तुम्ही त्यांना म्हणणार का 85 कोटी रुपये घेतले आता सोन्याचे नवीन नवीन चमचे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि नातवंडासाठी त्या ठिकाणी देणार आहात. भूमिका ही महत्वाची आहे, भूमिका आम्ही तिथे गेली. आणि हे बघा स्टंटबाजी वगैरे करणारे जे लोक आहेत ना त्यांच्याकडे आम्ही काही भाव देत नाही, त्यांचा विश्वासात सुद्धा आम्ही तिथे घेणार नाही. महाजन साहेब आले, संकट मोचक त्यांना म्हणलं जातं. 6.5 तास प्रवास करून फक्त इथं आंदोलन मागे घेता यावं म्हणून ते आले. फोनवरही त्यांनी शब्द दिला होता, इथे येऊन सुद्धा शब्द दिला होता तुमच्या आपल्या सगळ्यांसमोर. तिथं मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि मग या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द जर पाळत नसतील तर मग 24 जुलैला जेव्हा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री इथं पूजेला येतील तेव्हा लोक मात्र काय करतील हे आपल्याला तिथं सांगता येणार नाही. कर्जमाफीच्या ज्या जाचकाठी आहेत त्या रद्द करून, ज्या जाचकाठी आहेत त्या मी रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला असं CM साहेबांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. बघा मुख्यमंत्री साहेब सुरुवातीला बोलत असताना अटीच नाहीत असं बोलले. नंतर ते म्हणाले बहुतांश शेतकऱ्याला फायदा होईल. नंतर म्हणायला लागले नाही ठीक आहे काही शेतकरी हे वंचित राहू शकतात. त्यामुळे शब्दाचा खेळ तिथं कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांकडनं केला जातोय, सरकारकडनं केला जातोय. काल सुद्धा अधिवेशनामध्ये बोलत असताना या आंदोलनाचा रेफरन्स घेऊन बरेच आमदार सत्ताधारी सुद्धा बोलले आणि बोलताना त्यांनी एवढंच बोलले, लिचीपिची बोलले. कारण कसं असतं भाजपमध्ये गेलेले बरेच नेते हे कुठेतरी झुकलेले नाहीतर शरणागती स्वीकारलेले असतात, हळूच बोलून जातात. 2019ची अट मागे घेतली तर बरं होईल. अरे हिंमत असेल तर शेतकऱ्यासाठी लढून दाखवा. नेत्याला कसं बोलायचं म्हणून पत्र काय देताय तुम्ही, अधिवेशनामध्ये बोलता काय, पण बोलत असाल आणि पत्र देत असाल तर एकदा आंदोलन करून बघा मायबाप जनतेसाठी, सामान्य लोकांसाठी. पण तसं दुर्दैवाने सत्ताधारी पण कुणी करेना आणि विरोधातले काही चांगले आमदार बोलतायत पण शेवटी विरोधकांचा आकडा सुद्धा दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये कमी आहे. दादा मी ज्या ठिकाणी म्हणताय की विश्वासघात केला, नक्की आपली मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात जी बैठक आपल्याला लावली होती यामध्ये काय चर्चा झाली आणि त्यांनी एक तरी अट आपली मान्य केली की नाही केली? चर्चाच नाही झाली, इथंच तर विश्वासघात झाला आणि तिथं रोहित पवारचा विश्वासघात झालेला नाही, 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये येणारे शेतकरी त्यांचा विश्वासघात झालेला आहे. इथं दिलेला शब्द जर पाळत नसेल तर इथं जो पवित्र विचार आहे त्या विचाराचा विश्वासघात दुर्दैवाने या सरकारकडनं झालेला आहे. बैठकच झाली नाही म्हणून अधिवेशनात जाऊन आपण काय करणार. या भूमिकेतून आम्ही आता रस्त्यावर तिथं लढणार आहोत. अटीच्या अटी मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आम्ही फिरून छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्वजण मिळून तिथं करणार आहोत. आंदोलन झाल्यानंतर
जनाची नाही तर मनाची लाज कुठेतरी या नेत्यांना वाटली पाहिजे, या सरकारच्या नेत्यांना वाटली पाहिजे. त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये पंढरीमध्ये येत असताना दोनदा विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि इतर नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे. शब्द दिलेला तुम्ही पाळत नसताल. इथं येणारे करोडो जे लोक आहेत ते शेतकरी आणि मजूर आहेत. आज जर आपण बघितलं तर शेतकरी अडचणीत आलं तर मजूर अडचणीत येतो, ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते, शहरी अर्थव्यवस्था अडचणीत येते. त्यामुळे 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, म्हणजे 24 जुलैला संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब इथं दर्शनाला आणि पूजेसाठी तिथं येत असतात. त्यामुळे दोनदा विचार करा. इथं मुख्यमंत्री साहेबांना पण मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सांगतो आणि लोकांना सुद्धा मला विनंती करायची, तुम्ही आज स्वतःच्या हक्कासाठी लढला नाहीत तर उद्या जाऊन आपल्यावर मोठ्या अडचणी येऊ शकतील. या भागामध्ये जिथं मी उभोय तिथं अतिवृष्टी झाली होती, अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्या होत्या. किती मिळाले पैसे शेतकऱ्याला? विम्याचे किती रुपये तिथे मिळाले? 1 रुपया सुद्धा दुर्दैवाने तिथे मिळाला. 35,000 कोटीची मदत त्यावेळेस सरकारने जाहीर केली होती. मिळाली किती? 12,000 कोटी. आता सुद्धा काल ज्या काही मागण्या या सरकारने तिथं पैशाच्या मागण्या ज्या बजेटमध्ये तिथं मांडल्या आहेत त्या 20,000 कोटीच्या मांडलेल्या आहेत. 5,000 कोटी कुठले आहेत? जे 17 मध्ये त्यांनी शब्द दिला होता ते पूर्ण केला नव्हता. आम्ही इथं आंदोलन करणार म्हणून घाबरून त्यांनी ते मान्य केले, ते 5,000 कोटी. म्हणजे कुठेतरी 20,000 कोटी त्यातून वजा 5,000 केले तर 15,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी हे सरकार देणार आहे. बोलतंय किती? 35,000 कोटी. देणार आहे किती? 14 ते 15,000 कोटी. इथंच तर मी म्हणतोय हे फसवेगिरी आहे, बाकी दुसरं कुठं काय नाही. दादा, ज्या ठिकाणी आंदोलन तुम्ही केलं त्या ठिकाणी गोमित्र शिंपडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोमित्र शिंपडलं होतं. विषय काय, माझ्या लेवलचं जर कोण असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नाही तर अजून कोणी असेल जे विचाराला आणि काही प्रमाणात अभ्यासाला, नाहीतर लोकांच्या हितासाठी लढणारे जे मोठे नेते असतील त्यांनी जर असं काही केलं असेल तर त्याला मी उत्तर देईल. असे काही इतर लोकांना उत्तर हे माझे प्रवक्ते नाही तर पदाधिकारी इथले लोकल देतील. एक तर कर्जमाफी शेतकऱ्याची सरसकट झालीच पाहिजे आणि ही सुबुद्धी आपल्या या सरकारला मिळावी असं एक साकडं घातलं. त्याच्याच बरोबर पाऊस हा लांबलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चांगला शेतकऱ्याला तिथं न्याय देईल असा पाऊस लवकरात लवकर पडो असे सुद्धा तिथं साकडे घातले. आज कायदा व सुव्यवस्थेची खास करून महिला अत्याचारांची परिस्थिती या महाराष्ट्राची जी खालावली आहे ती कुठेतरी सुधारावी. आणि आज नेते आमच्या बरोबर कमी असले तरी सामान्य लोक आमच्या बरोबर राहू दे, जेणेकरून सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला कुठेतरी बळ मिळेल, ताकद मिळेल असे साकडे देवासमोर मांडले. काय झालं एक सांगतो तुम्हाला. पवित्र अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांचं जे मंदिर ज्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले, आम्ही सेवा म्हणून तिथं पैसे दिले, मी सुद्धा दिलेले आहे. आणि त्या पवित्र ठिकाणी लोकांनी सेवा म्हणून सेवाभावातून जे काही सेवा तिथं केली त्यातून जे मंदिर तिथं बांधण्यात आलं, तिथं जे काय लोक अजून सुद्धा सेवा करत आहेत, पैसे देत आहेत, दान करत आहेत, त्यात सुद्धा चोरी दुर्दैवाने तिथं केली. त्याच्याच बरोबर आपण मध्य प्रदेशमध्ये जर उज्जैनला गेलो तिथं सुद्धा तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी चोरी केली. तसंच या महाराष्ट्रामध्ये महाजन साहेब हे कुठं चोरी करत आहेत तर नाशिकमध्ये जिथं एक पवित्र धार्मिक कार्यक्रम पुढच्या वर्षी जो होणार आहे आपला याचा कुंभमेळ्याचा, तिथं असणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत PWD पासून जे MSIDC पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो त्याला पांडुरंगरायाचे विचार आणि सामान्य लोकांचे विचार हे कधी त्या ठिकाणी कळणार. त्यामुळे जे नाशिकमध्ये तिथं जो चोरी ते करत आहेत ती सुद्धा चोरी येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच बाहेर काढू. ओके, थँक्यू.